नमस्कार विद्यार्थी मित्र हो. विनुश्री एरंडोलीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण पाहणार आहोत TET पेपर क्रमांक 2 15 डिसेंबर 2013 रोजी झालेला पेपर विषय सामाजिक शास्त्रामधील भाग 2 पाहणार आहोत. हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, त्यामुळे पाठच करून ठेवा. प्रश्न 121. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला टिंबटिंब म्हणतात. तर पर्याय क्रमांक 2 दीर्घिका. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला दीर्घिका म्हणतात. प्रश्न 122. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस टिंबटिंबची भरती म्हणतात. तर उधाणाची भरती म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न 123. अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग करतात. तर पर्याय क्रमांक 1 अग्निबाणाचा उपयोग करतात. प्रश्न 124. रिश्टर हे टिंबटिंब तीव्रता मोजण्याचे एकक आहे. तर पर्याय क्रमांक 3 रिश्टर हे भूकंप मोजण्याच्या तीव्रतेचे एकक आहे. प्रश्न 125. टिंबटिंबपासून अल्युमिनियम मिळवले जाते. तर पर्याय क्रमांक 2 बॉक्साईटपासून अल्युमिनियम मिळवले जाते. प्रश्न 126. संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे. तर संशोधन हा चतुर्थक, पर्याय क्रमांक 4 चतुर्थक प्रकारचा व्यवसाय आहे. प्रश्न 127. टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. तर पर्याय 3 भाकरा नानगल हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. प्रश्न 128. कात टिंबटिंब या वृक्षापासून बनवतात. तर पर्याय क्रमांक 4 खैर या वृक्षापासून कात बनवितात. 129. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात मोठे धरण टिंबटिंब हे आहे. तर सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात मोठे धरण पर्याय 2 धूपगड हे आहे. 130. मॅंग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान टिंबटिंब या देशात आहे. तर मॅंग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान पर्याय 1 भारत या देशात आहे. 132. टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. पर्याय 4 ऑस्ट्रेलिया हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. प्रश्न 133. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमी किनारी भागात टिंबटिंब पर्वत आहे. तर पर्याय 3 आल्प्स हा पर्वत आहे. प्रश्न 134. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील टिंबटिंब क्रमांकाचा देश आहे. तर पर्याय 3 7व्या क्रमांकाचा देश आहे. 135. अंदमान निकोबार बेटाची राजधानी टिंबटिंब आहे. पर्याय 1 पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची राजधानी आहे. प्रश्न 136. इंदिरा गांधी कालवा टिंबटिंब राज्याच्या वायव्य भागात आहे. तर पर्याय 2 राजस्थान राज्याच्या वायव्य भागात आहे. प्रश्न 137. गुरुशिखर हे टिंबटिंब पर्वतातील उंच शिखर आहे. तर अरवली पर्वतातील गुरुशिखर हे उंच शिखर आहे. प्रश्न 138. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर टिंबटिंब राज्यात आहे. तर पर्याय क्रमांक 4 कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेश राज्यात आहे. 139. भारतीय पठारावर टिंबटिंब पश्चिम वाहिनी नदी आहे. तर पर्याय 1 नर्मदा. प्रश्न 140. सागरतळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते. तर पर्याय 3 फॅदम हे सागरतळाची खोली मोजण्याचे परिमाण आहे. प्रश्न 141. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश टिंबटिंब नावाने ओळखला जातो. तर पर्याय 2 डाऊन्स या नावाने ओळखला जातो. प्रश्न 142. टिंबटिंब हा जागृत ज्वालामुखी आहे. तर फुजियामा हा जागृत ज्वालामुखी आहे. पर्याय 4 योग्य उत्तर. 143. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला टिंबटिंब रेषा म्हणतात. तर पर्याय 3 समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला समताप रेषा असे म्हणतात. प्रश्न 144. विषुववृत्तीय वनात टिंबटिंब वृक्ष आढळतो. तर विषुववृत्तीय वनात पर्याय क्रमांक 1 महोगनी हा वृक्ष आढळतो. 145. टिंबटिंब वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. तर मंगोलाईड प्रकारचे वंशाचे लोक आढळतात. प्रश्न 146. टिंबटिंब हा उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. तर पर्याय 3 पॅन अमेरिकन महामार्ग हा उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. प्रश्न 147. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण पर्याय 3 ह्यामुळे वेळ व अंतर वाचते. पुढील प्रश्न 148. सर्व प्रकारच्या विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. तर पर्याय 2 मानव हा केंद्रबिंदू असतो. 149. सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यापैकी हा एक देश आहे. तर
पर्याय 4 नेपाळ हा सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यापैकी एक देश आहे. प्रश्न 150 लोह आणि पोलाद उद्योगधंदे टिंबटिंबजवळ स्थापन होतात. तर पर्याय 1 कोळसा उत्पादक प्रदेशामध्ये स्थापन होतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील 30 प्रश्न पाहणार आहोत. तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे अवश्य कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.